पण आणि बाई पण भारी देवा या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत करते। 10 जुलै 2025ला गुरुपौर्णिमा येत आहे। गुरुपौर्णिमा निमित्त गुरुमाऊली स्वामी समर्थ यांची 21 दिवसांची सेवा कशी करायची, पारायण कसे करायचे, तसेच इच्छापूर्तीसाठी संकल्प कसा करायचा ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अनेक जण स्वामींशी घरातील सदस्य असल्याप्रमाणे संवाद साधतात। आनंद दुःख स्वामींना सांगतात, अडचणी समस्या सांगतात, यश प्रगती झाली तर स्वामी चरणी अर्पण करतात। स्वामींचीच ही कृपा आहे अशी भावना कायम ठेवून स्वामी सेवा सुरू ठेवतात। स्वामींवर सगळी काळजी चिंता सोडून आपले कर्तव्य काम अगदी प्रामाणिकपणे अनेक जण करत असतात। स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण श्री स्वामी चरित्र सारामृत यांचे नियमितपणे पारायण करत असतात। आपली श्रद्धा भक्ती इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीची 3, 7, 11 आणि 21 अशी पारायणे करावी किंवा रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकला तरी चालेल। सकाळी किंवा संध्याकाळी स्नानादी कार्य झाल्यावर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे। वेळ निश्चित करावी, शुद्ध वस्त्रे नेसावी, मस्तकी गंध लावावा। पारायण करण्यापूर्वी गुरुमाऊलीचा पंचामृतनी आणि जलाने अभिषेक करावा। या ठिकाणी मी चौरंगावर लाल वस्त्र अंथरून छान रांगोळी काढून घेतलेली आहे। गुरुमाऊलीचा अभिषेक झाल्यानंतर त्यांना स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यावे। त्यानंतर गुरुमाऊलींची मूर्ती चौरंगावर प्रस्थापित करावी। अग्नीच्या साक्षीने पूजा केली जाते, म्हणून सर्वप्रथम आपण दीप लावून घेऊया। दिव्याला हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण करूया। त्यानंतर गुरुमाऊलीला चंदनाचा टिळा लावावा। चंदनाचा टिळा लावून झाल्यानंतर गुरुमाऊलीला हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण करावे। त्यानंतर स्वामींच्या चरणांची देखील पूजा करावी। स्वामींच्या चरणांना हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण करावे। स्वामींच्या सेवेसाठी वेळ पाहण्याची आवश्यकता नाही असे म्हटले जाते। असे असले तरी सोमवार गुरुवार आणि पर्वणीचा काळ उत्तम मानला जातो। दशमी एकादशी आणि द्वादशी या तिन्ही तिथींना 3 दिवसांचे पारायण करावे। ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे। पारायणामुळे मन शांत प्रसन्न आणि एकाग्रत होते। नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते। भक्ती श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो। इच्छा पूर्ण होण्यास मदत होते। संकटावर विजय प्राप्ती आणि जीवनातील अडचणी दूर होतात। कुटुंबात सुख समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो। समाधान प्राप्त होते। तसेच जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन